आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीत अर्थ खात्यावरून सुनेत्रा पवार यांनी खंत व्यक्त केली आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खातं राष्ट्रवादीला दिलं नाही असं सुनेत्रा पवार या बोललेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। वारंवार मागणी केली तरी देखील भाजपकडून अर्थ खातं दिलं जात नाहीये, त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एनसीपीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून ही नाराजी आता व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे। नेत्यांना ही माहिती देण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून घेऊयात। सुनील, आपण पाहतो या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी आपली नाराजी जी आहे ती अखेर बोलून दाखवलेली आहे। या संदर्भात काय अपडेट? निश्चितच ज्या पद्धतीची बैठक आहे आणि अर्थ खातं साधारण अजित पवार असताना ते अर्थ खातं राष्ट्रवादी खात्याला देण्यात आलं होतं। राष्ट्रवादी पक्षाकडे असताना सुद्धा अजितदादांच्या निधनानंतर हे खातं आता मुख्यमंत्री सांभाळत आहेत, पण ज्या पद्धतीनं भाजप कायम हे अर्थ खातं द्यायला नकार देत आहेत, त्यावरून आमदारांनी काही भूमिका मांडली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सुद्धा ती भूमिका पुढे घेतली की यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि या संदर्भात भाजपशी बोलण्याचा प्रयत्न केला जातो। पण ज्या पद्धतीनं माहिती मिळते, भाजप मात्र हे अर्थ खातं राष्ट्रवादीला देईल की नाही याबद्दल शकता आहे, कारण की अर्थ खात्यावरती बहुतांश ज्या आमदारांचा निधी आहे तो महत्त्वाचा असतो आणि आता भाजपचं असं म्हणणं आहे की तशा पद्धतीचा नेता जो आहे तो राष्ट्रवादीमध्ये आहे की नाही, यामुळेच अर्थ खातं भाजपकडे ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्या बदल्यात दुसरं खातं जे आहे ते भाजपकडून दिलं जाण्याची शक्यता आहे। सेजल, अगदीच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। सुनेत्रा पवार यांनी आता ही खंत बोलून दाखवली असल्याचं देखील पाहायला मिळतंय।